Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. भरपूर लोकांनी सांगितलं वहिनी कशाला चाललाय, पुढे विधानसभा इतर पद आहेत, जयश्री वहिनी पुढे तिकिटाची अडचण होईल, पण आम्हाला मान्य केलं पाहिजे. आमच्यात सुद्धा लई भांडणं लई वादावादा होऊन सुद्धा आज घर अडचणीत असताना जयश्री वहिनी धारसारे म्हटले ह्या वैरातनं आमचं घर संपत आलेलं आहे, आता मी संपू देणार नाही. म्हणून धारसाने वहिनी आज आमच्या सगळ्यांच्या पुढे चालल्या. त्या गर्दीतनं मी मागे होतो, माझ्यासाठी वाट काढत पुढे चालत होत्या. हा मला आज अभिमान आहे. आमच्या वसंतदादा घराचा ह्या काँग्रेस पक्षावर प्रचंड प्रेम आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो 1917 साली वसंतदादांचा जन्म झाला. 19 साली वसंतदादांचे आई वडील मयत पावले. 2 वर्ष व्हायच्या आधी वसंतदादा अनाथ झालेले. लोकांनी साथ दिली, पाहुण्यांनी आधार दिला. तरुणपणात त्यांना काँग्रेस सापडली आणि त्या काँग्रेसनी वसंतदादा घडवले आणि वसंतदादांनी काँग्रेसच्या जोरावर हे स्वातंत्र्य मिळवले. आणि म्हणून काँग्रेसच्या विरोधात जात असताना आमच्या सुद्धा भावना होत नाहीत. मी 1998-99 पासून 25 वर्ष आज काँग्रेस पक्षासाठी काम करतो. 2002 साली मलाही वाटलं ह्या काँग्रेसवर माझं प्रेम आहे. लहानाचा मोठा काँग्रेसमध्ये झालो. माझ्या वडिलाला खासदार म्हणून मी पाहिलेलं आहे. प्रत्येक घरात प्रत्येक पोराला वाटते बापासारखं आपण झालं पाहिजे. मलाही वाटलं त्या घरात जन्माला आलो, माझी काय चूक झाली, माझ्या आजासारखा बापासारखा मला व्हायला पाहिजे असं वाटलं म्हणून माझी काय चूक झाली. मी स्वार्थासाठी लढत नाही. पण 2002 साली मी पहिला म्हटलो मी काम करतोय जिल्हा परिषदेत मला जायला पाहिजे. पक्षाच्या लोकांनी सांगितलं घराने बाजी होईल, तू जरा थांब. मी थांबलो. लोक म्हटली थांबलो. 2005 साली माझे वडील वारले. मी उभारलो पाहिजे असं मला वाटत होतं. उमेदवारी आमच्या घरात मिळाली, मला मिळाली नाही. तक्रार केली नाही. लोक म्हटले विशाल थांब, कामाला लाग. सगळ्यात पुढे मी पडलो. ज्यावेळी काँग्रेस पक्षाचं तिकीट मिळालं मला थांब म्हटलं, मी थांबलो. 2019 ला सगळे म्हणते विशाल उभारला पाहिजे, पक्षाने तिकीटच सोडलं. मला बोलवून सांगितलं विशाल तू उभार, दुसऱ्या पक्षातनं उभार, आम्ही ठराव करून देतो. पक्षावर एकतर्फी प्रेम. मी पण दुसऱ्या चिन्हावर जाऊन लढलो. परत आलं. 5 वर्ष पडल्याच्या दुसऱ्या दिवसापासून कामात आहे. ह्या सांगली जिल्ह्यात पूर आला तर खासदार कुठे होते? प्रत्येक गावात पुराच्या जाऊन पुराची मदत देऊन, किट वाटप करून, पडलेल्या घरांची पाहणी करून फिरत असताना कोण वाळू कुठे सापडते का हुडकत होतो, कोण प्लॉट कुठे मिळते का बघत होता. त्यात आम्ही पुरात फिरत होतो.